की एकेका वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी, काही ठिकाणी 80 विद्यार्थी वर्ग घेतात का सभा घेतात. हं, हं. शिक्षकांच्या नियुक्त्या आणि शिक्षकांच्या बदल्या या विषयावर न बोलणं बरं. तरीसुद्धा असं होतं, की इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जाऊन सुद्धा त्यांना चांगलं इंग्लिश बोलता येत नाही. त्याच्यामागचं काय कारण आहे? एका इंग्रजी शब्दाचे अनेक पर्यायी शब्द आमच्याकडून पाठ करून घेतले गेले होते. आज तसं काही नाहीये. तुम्हाला काय वाटतं इंग्रजी ग्रामर शिकणं खरंच गरजेचं आहे? समाजाला माहिती आहे, हं. इंग्लिश बोलणारा ग्रेट असतो. हो. मग आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हं. नमस्कार सर, कसे आहात? मस्त उत्तम. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. सर आमच्या प्रेक्षकांना तुमची कृपया थोडक्यात ओळख करून द्या. माझं नाव महेश व्यवहारे. ओके. अ, मी आर्ट्स ग्रॅज्युएट आहे. हां. माहीमच्या रुपारेल कॉलेजमधून मी बी-ए झालो ओके. ऑनर्समध्ये. आणि गेली 37 वर्ष मी फक्त इंग्लिश ग्रामर शिकवतोय. ओके. हीच माझी ओळख. अच्छा. मग तुम्हाला ही इंग्लिशची आवड कशी निर्माण झाली? खास करून ग्रामरची? अ, झालं असं, की खूप चांगले-चांगले शिक्षक माझ्या जीवनामध्ये आले हां. आणि ते अतिशय शुद्ध असं इंग्लिश बोलायचे. ओके. तिथून म्हणजे छबिलला शाळेपासूनच दादरला मी शाळेत होतो. हं, मग रुपारेल कॉलेज आणि माझ्या जीवनामध्ये अनेक इतरही माणसं अशी आली, जी अतिशय सुंदर इंग्लिश बोलायचे हं, आणि त्यातून माझी आवड विकसित झाली. पुढे मग सिनेमा वगैरे मी बघत आलो. हं. चांगले-चांगले जागतिक कीर्तीचे सिनेमा पाहिले. माझी आवड वाढत गेली आणि कुठेतरी एका क्षणी अ, ट्युशन घेतानाच मला असं जाणवलं, हं. की मला इंग्लिश स्पीकिंगवर भर द्यायला पाहिजे. ओके, तिथून सुरुवात झाली इंग्लिश स्पीकिंगची. ओके. सर तुम्हाला काय वाटतं, की अजूनही काही विद्यार्थ्यांना इंग्लिश भाषा ही जड जाते. तर त्याचं कारण काय आहे? हे याचा विचार करताना आहे ना, खूप गोष्टींचा विचार करावा लागतो. हं, तेव्हा हे एक्झॅक्ट कारण काय ते समजतं. आता बघा, सगळ्याच शाळांमध्ये हं, उपस्थिती एवढी प्रचंड झालेली आहे, हं, की एकेका वर्गामध्ये 50-60 विद्यार्थी, काही ठिकाणी 80 विद्यार्थी वर्ग घेतात का सभा घेतात. हं, हं, हं. आणि इंग्लिश ग्रामर हा विषय एवढा नाजूक आहे, की तो सभेत शिकवण्यासारखा नाही हो. बरोबर. त्यासाठी मुलांच्या पातळीवर जाऊन, एकेकाच्या डोळ्यात पाहून, त्याला समजले की नाही समजले, याचा अंदाज घ्यावा लागतो. हं, आणि हा इथे एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्येमध्ये हे शक्य आहे का? नाही आहे. बरोबर. यात शाळांची काही चूक नाही. हं, पण शिकवणारे तरी कुठे-कुठे लक्ष देणार? होत्या 50-60 विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जर 10 विद्यार्थ्यांनी बोट वर केलं, तर त्याची उत्तरं देता-देता अख्खा पिरियड संपून जातो. आम्हाला 40 मिनिटाचा 45 मिनिटाचा पिरियड असायचा. हं. आज फक्त 30 मिनिटाचा पिरियड आहे. त्यामुळे इंग्लिश ग्रामर मुलांपर्यंत नेणं हेच शिक्षकांना अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे. आणि पालक असा विचार करतात, की नाही, हं, विद्यार्थी ह्याला येत एवढी चांगली शाळा मी मिळवून दिली आम्ही. हं, विद्यार्थी ह्याला येत नाहीये म्हणजे हाच दोषी आहे. हो, असं नाहीये. हं. खूप नाजूकपणे त्याच्याकडून पाठांतर घ्यावं लागतं. हं. त्याच्या टेस्ट घ्याव्या लागतात. तो कुठे नक्की अडतोय हे पाहावं लागतं. तेव्हा इंग्लिश ग्रामर समजतं. ओके. माझी शिकवणी आहे ना, आश्चर्य वाटेल, ही घरगुती शिकवणी आहे चक्क. अच्छा. हो. आणि अगदी कमी विद्यार्थी घेऊन मी शिकवतो. ओके. मला खूप ऑफर्स आल्या. खूप अनेक संस्थांमध्ये मला बोलावलं हं, हं, आणि तिथे बऱ्याच ठिकाणी मला असं सांगण्यात आलं, की "नाही सर, तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये ग्रामर नाही शिकवू शकत आमच्याकडे. हं. आम्हाला 10वीच्या लोकांना तर नोव्हेंबर-डिसेंबर पोर्शन संपवायचा असतो. काही ठिकाणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पोर्शन संपवतात. बरोबर. मग तुम्ही एवढं ग्रामर घेऊन काय करणार?" हं, मी हे ऐकल्यापासून मी शाळांचा कोणी अप्रोच झालोच नाही. हं. बाहेर खाजगी क्लासेसमध्ये सुद्धा मला मिळत विचारत होते. कुठेही नाही गेलो आम्ही. ओके. त्याचं कारण हेच आहे, की जर इंग्लिश शिकवायचं तर ते उत्तमपणे शिकवता आलं पाहिजे. त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. हं, हं. तर मी भाग्यशाली माणूस आहे. माझ्याकडे शिकलेली मुलं जी आहेत ना, हं. आज अनेक देशामध्ये आहेत. ओके, लाखोनी पगार कमवतायत ओके. आणि त्यांच्या घरचे पण अतिशय सुखी आहेत. हं, हं.
अशी एकूण परिस्थिती आहे. ओके. तर आणखीन एक कारण म्हटलं ना, तर बघा मी जास्त काही बोललो ना, हं, हं. तर माझ्यावर पोलिस वॉरंट निघेल. शिक्षकांची नियुक्ती हां. हा इतका नाजूक विषय आहे, काय विचारू नका. ओके. गुणवत्ता सोडून सगळ्या गोष्टींचा विचार होतो. हं, मग कसं विद्यार्थ्यांना इंग्लिश मिळणार, चांगलं इंग्लिश मिळणार? हं, हं. आता बघा, या विषयावर मध्य प्रदेशमध्ये सरकारने तर एका मंत्र्याला राजीनामा द्यायची पाळी आली होती, मुख्यमंत्र्याला. अच्छा. असा इतका नाजूक विषय आहे. शिक्षकांच्या नियुक्त्या आणि शिक्षकांच्या बदल्या या विषयावर न बोलणं बरं. हं, हं. आता आणखी एक मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय जड का जातो असं तुम्ही विचारलं. मला असं वाटतं, राग मानून घेऊ नका. पण पालकांची बेपर्वा वृत्ती हा याला खूप मोठा भाग आहे यातला. आम्ही लाखो रुपये भरलेले आहेत. आता ह्याला इंग्लिश यायलाच पाहिजे. जबरदस्ती आहे का ही? हं, हं. असं लाखो रुपये भरले म्हणून इंग्लिश तुम्ही ही अहो ही विद्या आहे. हं, ह्याची उपासना करावी लागते हं. आणि असे पैसे फेकून तुम्ही अशी विद्या विकत घेऊ शकता का? नाही. पूर्वीच्या काळी आम्हाला आलेले पाहुणे सुद्धा विचारायचे, "काय रे, ब्रेकचं स्पेलिंग काय? हं. दुसरा काळ कोणता? भविष्यकाळ कोणता? तिसरं रूप काय आहे?" हे आम्हाला विचारायचे. आज कोणाची हिंमत आहे का हो? पालक सुद्धा विचारत नाही. "सांग रे, त्याच्यावर 2 प्रश्न 2 वाक्य लिहून दे. 2 वाक्य बोल." कोणी सांगत नाही. वेळच नाही. बरोबर. आपलं करियर करण्याच्या मागे पालक धावतायत आणि ह्या संस्था अहो करोडो रुपये खर्च करून पॉश संस्था उभ्या आहेत. आहा! हं, हं, हं. केवढा ते नुसतं बघत राहावं. हां, ही शाळा आहे का हा राजवाडा आहे? हं. आणि आतमध्ये काय आहे? मला एका पालकाने विचारलं. "हो सर, जो विषय 10 दिवसांनी एकदा फक्त 30 मिनिटं शिकवतात, त्या विषयासाठी आम्ही स्वतंत्र क्लास का लावावा?" हं. मी हात जोडले त्याला. म्हटलं, "खरंच?" म्हटलं, "मीठ आपण तर एवढंसच वापरतो ना जेवणामध्ये. काय हं. गरज आहे का त्या मिठाची? हं. नका घालू. बिन मिठाचं जेवण जेवा ना, काय हरकत आहे?" तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. नाही, नाही हे अहो खूप कमी आहे लागतं असं म्हणताय तुम्ही. अहो आपण जे बोलतो ना, ते व्याकरण शुद्धच बोलतो. नाहीतर आपल्याला चार चौघात कोणी उभं करणार नाही. तर नोकरीवरती जे आपल्याला बोलवतात, मुलाखत घ्यायला बोलवतात, त्यांचं स्वतःचं इंग्लिश चांगलं असतंच. हं. ते ही अपेक्षा करतात, की आमच्या कंपनीतला माणूस उत्तम इंग्लिश बोलावा. बरोबर. पण ह्यांना कधी मिळालंच नाही इंग्लिश चांगलं, कुठून बोलणार हे? हं. ही अशी एकूण परिस्थिती आहे. म्हणून माझ्याकडे खरं सांगतो तुम्हाला, मी 5वी ते 12वी चे क्लासेस घेतो. मी 4थीचे पण घेतो काही वेळेला, मग चांगलं असेल तर. एक पालक तर असे आले, माझी मुलगी 3रीत आहे आणि तुम्ही काय काळजी करू नका, घ्या तिला. ती बेसिक करेल म्हणे. हं. तिने बेसिक केलं. नंतर मला त्या म्हणाले, की "हिला ॲडव्हान्स इंग्लिश पण द्या." अहो म्हटलं, "का तिच्यावर अन्याय करताय तुम्ही?" हं. "नाही, नाही, नाही, ही करेल म्हणे." तिने ॲडव्हान्स इंग्लिश सुद्धा केलं, अजून करते ती आणि मला म्हणते, "बेसिकपेक्षा मला ॲडव्हान्स जास्त सोपं जातंय." अच्छा. 3रीतली मुलगी. अरे वाह! असं असताना माझ्याकडे आज अशी परिस्थिती आहे, की लहान मुलांपेक्षा मोठी मुलं, पालक 2-2 मुलांच्या आई-वडील माझ्याकडे शिकायला येतात. हे का व्हावं असं? हं. कारण ते सांगतात, की हे आम्हाला माहितीच नव्हतं म्हणे. हं, हं. एका इंग्लिश माध्यमातील मुलगा मला 8वीतला मुलगा मला म्हणतो, "अहो सर, इंग्लिश ग्रामर असं असतं. हे मी फर्स्ट टाईम बघतोय." हं, हं. बापरे! अहो मग यांना दिलं काय? हं. यांची झोळी एकदम खाली आहे हो. मग का नाही त्यांना जड वाटणार इंग्लिश? हं. डिग्री अगदी ज्युनियर के-जी पासून मुलांच्या कानावर इंग्लिश येतं बरोबर. आणि ते 10वी सोडून द्या. अहो ग्रॅज्युएट झालेली मुलं जर 2-4 ओळी जर नीट लिहू शकत नसतील, त्यांना 2 मिनिटं आपल्याला एखाद्या विषयावर आपल्यासमोर बोलता येत नसेल, तर केलं काय आपण? पालकांनी हा विचार करायला नको का? की एवढे पैसे आम्ही खर्च केले या मुलांवरती, यांना 2 मिनिटं आमच्यासमोर
बोलू शकत नाही इंग्लिशमध्ये. खूप कारणं आहेत हं, हं. ओके, यामागे. अति कारणं आहेत. ओके. पण ही गोष्ट खरी आहे, की आजही अहो गावोगावी इंग्लिश मीडियमच्या शाळा सुरू झाल्या आहेत. हो. काही नाही. मस्त टाय हं, हं. आणि कोट टाय घातला, की आयांना वाटतं, "वाह! वाह! माझी पोरं झाली, बरोबर. परदेशात चालली आता." मग कसलं आलं काय? साधं प्रमाण मराठी बोलायचे वांदे आहेत तिथे. तिथे शुद्ध इंग्लिश कोण शिकवणार आहे त्यांना? बरोबर. ग्रेज बरोबर. आणि पॉशनेस पाहिजे आम्हाला. पॉश. एकेका क्लासमध्ये वाह! वाह! 6-6 एसी चालू असतात. मग मुलं तिथे काय करतायत ह्याचं बघायला कोणा पालकांना पर्वा नाहीये. दिली ना, दिलं त्यांना 3-3.5 लाख दिलेत ना, मग तो पोरगा शिकणार. अहो असं नसतं. ते क्लासमध्ये ॲडमिशन घेतानाच सांगतात, आमच्याकडे इंग्लिशसाठी फॅकल्टीज चांगल्या नाहीत आणि यांना सगळी उत्तरं इंग्लिशमध्ये द्यायची. म्हणून इंग्लिश जड जातं मुलाला. ओके. जसं तुम्ही म्हणालात, की आजकालचे पालकसुद्धा मुलांना इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये घालतात. त्यांना असं असतं, की मुलगा चांगला इंग्लिश बोलेल, कारण आता इंग्लिश हे खूप गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे ते तसं करतात. अ, तरीसुद्धा असं होतं, की इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये जाऊन सुद्धा त्यांना चांगलं इंग्लिश बोलता येत नाही. नाही, नाही. त्याच्यामागचं काय कारण आहे? बेसिक इंग्लिश जे घोटून घ्यायचं असतं, हं, ते कोणीच घेत नाही. काही-काही शाळा अशा आहेत ना, हं, की जिथे ॲडव्हान्स हं, इंग्लिशचं चेन द व्हॉइसचं एकच वाक्य टाकतात. हं, हं. झालं तुमचं ॲडव्हान्स ग्रामर झालं. ओके. कसं येणार त्यांना? अहो, एखाद्या क्रियापदाच्या रूपामागे टू लावला नाही, तर मुस्काट फोडायचे आमचे शिक्षक. हं, टू लावला नाहीस म्हणून. हं. आणि आज एवढं बारीक कोण बघतं? आता टू लावणं सोडूनच दिलं लोकांनी. हो, हो. क्रियापदाला टू वरून आम्ही ओळखायचो हे क्रियापद आहे म्हणून. अच्छा. आता असं काही नाही आता. हं, ही अशी एकूण परिस्थिती आहे. हं, हं. इव्हन आता जे आपण फॉरेनचे मूव्हीज बघतो किंवा हॉलिवूडचे मूव्हीज आजकालची मुलं खूप फॉलो करतात. हो. तर त्यामध्ये सुद्धा असं इंग्लिश ग्रामॅटिकली खूप करेक्ट नसतं. तर नसतं. त्यामुळे ही लोकं सुद्धा सेम तेच फॉलो करतात. हां, हां. बोली इंग्लिश हां, वेगळं बरोबर, आणि लिखित इंग्लिश वेगळं. बरोबर. लिखित चांगलं हं, आल्याशिवाय बोली येणार नाही. बरोबर. मग तुमचं इंग्रजी माध्यमातील शिक्षणाविषयी तुमचं काय मत आहे? समजा हां, मला आहे ना, गुजराती भाषा शिकायची आहे. हं, ती मला माझ्याच मराठीतून मला शिकावी लागणार ना, हं, तर मला कळणार ना. बरोबर. तुम्ही मला जर गुजराती भाषा गुजरातीतून शिकवायची म्हटली, हं, कुठल्या जन्मी येणार मला ती? जी भाषा मला येत नाहीये, ती भाषा त्याच माध्यमातून मी कशी शिकणार? शक्य आहे का हे? हेच उत्तर आहे. आता बघा, अ, काही गैरसमज आहेत हो. फार गैरसमज आहे आपल्या हं, समाजामध्ये. हं, ठराविक राज्यातील शिक्षकांचं इंग्लिश फार चांगलं असतं. हं, अरे बापरे! हं. अहो, मुलं बरबाद झाली याच्यामुळे. अच्छा. त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या मूळ भाषेचे उच्चार आलेले असतात. हं, वर्क ऑर्डर ह्याचा उच्चार ते वकोडा म्हणून करतात. हं, 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 आता हा वकोडा कसा कळणार आहे यांना? हं. नाही कळत. बरोबर. मुलं ब्लँक राहतात आणि तो दिखावा आणि ती वैभव पाहून पालक हरखून गेलेले असतात. ज्या अर्थी इतकी चांगली शाळा देऊन सुद्धा ह्याला येत नाही म्हणजे हाच वाईट आहे. हं, हं. झोडतात सरळ पालक मुलांना. अजूनही मारतात. मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड हं. हा खूप जाणवतो. कोणीतरी हा करून दिलेला आहे असं वाटतं आणि खूप वर्षापासून हे चाललेलं आहे. हं. मी असं ऐकलंय, काही-काही संस्थांमध्ये असं सांगतात, "यू डोंट हॅव फ्रेंडशिप विथ मराठी पीपल, यू नो, दे आर घाटी पीपल. हं. डोंट टॉक विथ देम." ही वागणूक आपल्याला मिळते. काय कारण आहे याचं? हा हा अहंगंड तुम्हाला कशाला पाहिजे? हं. पूर्वीच्या काळी टायपिस्ट सुद्धा तिकडूनच यायचे सगळे. काही नाही. काही स्पीड नसायचा. माझा स्वतःचा स्पीड टायपिंगमध्ये हा 70च्या आसपास होता. अरे वाह! मराठी असून सुद्धा. हं, हं. कशाला पाहिजे हा त्यांचा न्यूनगंड? त्यांचा म्हणजे मुलांना
टायपिंग सुद्धा उत्तम करता येतं आणि मराठी लोकांना सुद्धा अत्यंत शुद्ध इंग्लिश बोलता येतं. हो. फक्त त्यांचं ग्रामर चांगलं पाहिजे, एवढंच आहे. हं, गोष्ट अशी आहे, हं. इंग्लिश मीडियममध्ये जे शिकवतात ना, काही-काही ठिकाणी मराठी भाषेतून शिकवत असतीलही, मला कल्पना नाही. बहुतेक नाही. पूर्वी तर मराठीमधून बोलणाऱ्या मुलांना ₹5 फाईन व्हायचा. हं. मराठीतून बोलायचं नाही, हिंदीतून बोलायचं नाही. फक्त इंग्लिशमध्ये बोलायचं आणि शिकवायचं काहीच नाही. जे सेमीमध्ये सुद्धा जी शिकतायत मुलं, त्यांना परीघ हा शब्द माहिती नाही. हं, सर्कम्फरन्स सांगितलं तर पटकन कळतं. हं. त्रिज्या माहिती नाही. डायमीटर कळतो, व्यास कळत नाही. हे असं का? आम्हाला प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ घोकून पाठ करायला लावला होता. ओके. आम्हाला काहीच काही अडत नाही अजिबात. एका इंग्रजी शब्दाचे अनेक पर्यायी शब्द आमच्याकडून पाठ करून घेतले गेले होते. आज तसं काही नाहीये. सांगा, हं, का नाही इंग्लिश जड जाणार आता? हं, हं. म्हणजे सिस्टमच अशी बनलेली आहे आणि पालक हे इतके दुबळे आता झालेले आहेत, हं, की सिस्टमशी लढू शकत नाहीत ते. हं, हं. आणि संस्था एवढ्या पॉवरफुल आहेत ना, तिकडे बाउन्सर ठेवलेले असतात. हो, हो. पुण्याला तर काठीने मारलं होतं काही पालकांना. अच्छा. हां, ते प्रचंड श्रीमंत झालेले. ते बाउन्सर ठेवतात. हं, हं. पालकांना एकतर मीटिंगा घेतच नाहीत. घेतल्या तर थोडक्या वेळा "हां, झालं, चला." हं, हं. कलवून देतात अक्षरशः मस्तपैकी. मग सांगा ह्या गोष्टी कोणी आणि कुठे मांडायच्या? ओके. मग तुम्हाला काय वाटतं मग जर इंग्रजी शिकायचं असेल, तर ते मराठीतून शिकलं पाहिजे? फार कंपल्सरी आहे. ओके. आपल्या डी आर-एन-एमध्ये हं. मराठी भाषा बसलेली आहे. हं. मग प्रत्येक इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ माहिती असल्याशिवाय मी फ्लुएंटली बोलू शकेन का? नाही बोलू शकणार. हं. नाहीतर ते पोपटपंची केल्यासारखं होणार. ओके. हां. आणि ते समोरच्याला पटकन कळतं. हं. तेव्हा इंटरव्ह्यूला जातात ना, तेव्हा का नापास होतात मुलं? हं. सरळ सांगतात, की तुमच्या बोलण्यामध्ये मराठी ॲक्सेंट येतात म्हणून सांगतात. तुम्ही असं करा, कुठलातरी क्लास जॉइन करा. 6 महिन्यांनी तुम्ही आम्हाला सांगा, परत तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. म्हणजे थोडक्यात हाकललेलं आहे. हं. कंपनीने हाकललेलं आहे. आता हं. कुठे जाणार हा माणूस? IELTS नावाची परीक्षा आहे. जर आपल्या देशातून बाहेरच्या देशामध्ये जायचं असेल, शिकायला किंवा शिकवायला, ही पास केल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही. ओके. ठाण्याला एका ठिकाणी आपल्याकडे पण डोंबिवलीला आहेत वाटतं. एका तासाचे पूर्वी ते 1,000 घ्यायचे अच्छा. शिकवायला. हं. कोर्स 30 तासांचा. हं. तिचे 30,000 झाले. आता वाढले असणार. तो ते जे प्रश्न येतात बाहेरून, बाहेरच्या देशातून, हं. त्याचे पूर्वी का ते 3,000-3,500 होते, आता कदाचित 4,000-5,000 झाले असतील. हं. म्हणजे एका IELTSच्या कोर्सचा खर्च ₹35,000 अच्छा. आणि लोकं 8-8 वेळा ही परीक्षा देतात. मी सुदैवी माणूस आहे. घरगुती शिकवणी छोटीशी. माझ्याकडच्या विद्यार्थ्यांना एकदाही कोणाला IELTSचा क्लास लावावा लागला नाही. हं, हं. आणि आज ते लंडनला वगैरे आहेत, मोठ्या-मोठ्या देशांमध्ये आहेत, भरपूर पैसे कमवतात. मला सांगितलं त्यांनी, आम्हाला काही गरज नाही लागली म्हणे. तुमच्या जुन्या नोट्स आम्ही जपून ठेवल्या होत्या. हं, हं. त्याच्यावरच आम्ही पास झालो. ओके. हे असं आहे. ओके. आणि यामुळे मग जसं घोटून न घेतल्यामुळे हं. इंग्लिश जड जातो आणि म्हणून आमच्यासारख्या जुन्या इंग्लिश शिकवणाऱ्या लोकांची गरज असते समाजाला. ओके. पण आम्हाला मोठे श्रीमंत असे संस्था पाहिजेत, ज्या 3-3 ₹3.5 लाख रुपये फी घेतात. हं. तशी थोडी फी आम्हाला चालत नाही. फालतू आहात तुम्ही मग. तुम्ही थोडी फी घेता तर. इथे शाळेत मुलांना सोडायला जाणाऱ्या आया आहेत ना, त्या सुद्धा बोलतात, "छी, तुम्ही घरगुती शिकवणीमध्ये शिकवता मुलाला? हां. आमचा मुलगा या ट्युशनमध्ये जातो, हां. इंटरनॅशनल ट्युशनमध्ये जातो." हां. ह्याच्यावर प्रेस्टीज. पण बरोबर. त्याला येतंय का ते बघा तरी. हं.
ह्याचं म्हणजे खूप वैषम्य वाटतं, की बरोबर. हे असं घडायला नको. आम्हाला ज्या पद्धतीने शिकवलं गेलं, ती पद्धतच केली ठीक आहे. पण तो असून असेही काही बरेच शिक्षक आहेत असतील समाजामध्ये, की पोटतिडकीने शिकवतायत ते. हं. अजिबात लोकांना आणखी एक गैरसमज आहे. इंग्लिशचे शिक्षक आणि गणिताचे शिक्षक म्हणजे मार मारून शिकवतात. अहो मला मला कुठेतरी बोलावं पण लागत नाही अच्छा, मुलांशी. अजिबात नाही बोलत. अच्छा, एक तर माझं वय पाहून मुलं स्वतःच अभ्यास करतात. अच्छा, माझं मी सांगितलेलं सगळं ऐकतात. अच्छा. मला कोणाला हात वर तर सोडूनच द्या. मला मोठ्याने बोलावं पण मला ओरडावं पण लागत नाही अजिबात. हं, हं. पण तरी मुलं उत्तम मार्क काढतात. हं, हं. फॉरेनवरून जेव्हा येतात ना अ, मुंबईला, तेव्हा धावत माझ्याकडे येतात. अच्छा. का? काहीतरी आमचं ऋणानुबंध आमचे त्या इंग्लिशमुळे निर्माण झाले हं. आणि ती परिस्थिती बदलते आहे. ओके. तुम्हाला काय वाटतं इंग्रजी ग्रामर शिकणं खरंच गरजेचं आहे? अतिशय गरजेचं आहे. अच्छा. कारण कुठलीही भाषा, भाषेचं शास्त्र म्हणजे व्याकरण. हं. जर व्याकरण शिकल्याशिवाय तुम्ही एखादी भाषा जर बोलायला जाता, हं. तुम्ही अशास्त्रीय बोलता, गावंढळ बोलता. जसं म्हणतो आपण आपल्याकडे गावंढळ म्हणतो आपण. ते खरंच इंग्लिश गावंढळ असणं ही किती हास्यास्पद गोष्ट आहे. हं. आणि हेच तुम्ही जर का चांगल्या प्रकारे उत्तम इंग्लिश जर बोलायला लागलात, लोकं टवकारून पाहतात. हं. लोकं अतिशय आदराने पाहतात बरोबर. आणि तुमचं सगळं ऐकतात. का? इंग्लिश बोलणारा माणूस ग्रेट असतो. हं. हो. असं आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. असे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. तो ग्रेट आहे का? तो इंग्लिश सुंदर बोलतो. भले आम्हाला काही कळत नाही, पण बोलतो सुंदर तो. बरोबर. म्हणजे अशी एकूण सामाजिक परिस्थिती आहे हं. आणि म्हणून इंग्लिश ग्रामर शिकणे खूप गरजेचं आहे. ओके. ज्या देशामध्ये मातृभाषांना दूर टाकून हं. इंग्रजी शिकवण्याचा घाट घातला जातो, त्या देशामध्ये हा प्रश्न तरी का विचारावा, की ग्रामर शिकवणं महत्वाचं आहे का? हिंदी भाषिक सुद्धा बोलतात. आम्हाला शुद्ध हिंदी येत नाहीये. गुजराती भाषिक सुद्धा बोलतात. आम्हाला चांगलं मागे एक मी कविता लिहिली होती. त्याचं गुजराती भाषांतर मला पाहिजे होतं. कोणीच तयार नाही. मराठीची तीच परिस्थिती आहे. पु. ल. देशपांडेचं नाव काढलं, तर लोकं म्हणतात, "नाही, अरे बापरे! हे काय चाललंय मग हे?" पण तुम्ही इंग्लिश तुम्ही शिकताय ना, तर सांगा मारिनो पुझोची कोणती कादंबरी वाचली तुम्ही? एक्झॉर्सिस्टची कादंबरी वाचली आहे का? काही नाही. गॉडफादर वाचलाय का? नाही. मग मग कसलं इंग्लिश शिकवताय तुम्ही? टी-ई-टी नावाची एक परीक्षा आहे. हं. टीचर्स एज्युकेशन टेस्ट. ह्या परीक्षेमध्ये हजारो शिक्षक बसले होते. त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? हं. अनेक शिक्षकांनी ₹4,500 प्रत्येकी हं. लाच देऊन सगळे पास झाले. हं. आणि ज्यांनी लाच घेतली, त्याच्यावर एवढा पैसा जमा झाला, की 3 दिवस नोटा मोजायची मशीन वाजत होती. 3 दिवस नोटा मोजायची मशीन वाजते. म्हणजे किती मोठा हा घोटाळा. गुन्हा झालेला आहे. हो. हे का करावं हे? हं. बरोबर. मी मराठी माध्यमातून 11वी इंग्रजीच 11वी मराठी माध्यमातला माझी शेवटची बॅच. ओके. त्यानंतर 10+3+2 काय ते सुरू झालं. हां. आणि तिथून इंग्रजी ग्रामरचं ची घसरण सुरू झाली. हं. नशिबाने आम्हाला जी ग्रामर मिळते इतकं शुद्ध मिळालं, हं. काय विचारू नका. पण आता ते दिलं जात नाहीये. हं. ही परिस्थिती आहे. बरोबर. ज्याला इंग्रजी चांगलं बोलता येत असेल, त्याच्या जीवनात काय फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. अच्छा. एक तर समाजाला माहिती आहे, हं. इंग्लिश बोलणारा ग्रेट असतो. हो. मग आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हं. तुम्हाला सांगतो, एका 5 स्टार हॉटेलमध्ये एक मोठी कॉन्फरन्स होती. हं. त्या काळात मी अ, त्या कॉन्फरन्सला गेलो. आणि मोठे-मोठे अधिकारी होते तिथे आणि हं.
एका फर्ममध्ये मी जे होतो, मी खूप खालच्या दर्जाचा अधिकारी होतो हं. आणि मला तिथे एक चिठ्ठी आली. "व्यवहारे, आपल्या मागे जे वेटर्स उभे आहेत ना, उत्तम इंग्लिश बोलतायत. हं. त्यामुळे या कॉन्फरन्सची सुरुवात तुला इंग्लिशमध्ये करावी लागेल." हं. अहो, केवढा मोठा बहुमान होता हा माझा. हं. मग मी जिथे जो आवाज सोडला, हं. इंग्लिशमध्ये जे लेक्चर दिलं, हं. सगळे एवढे आश्चर्य करायला लागले, "इतकं सुंदर इंग्लिश कसा बोलतोस तू?" हं. माझ्या वरचे अधिकारी ना, अहो एकापेक्षा एक हाईट, बॉडी जबरदस्त, गोरेगोरे पान, असे कुरळे केस, काय जबरदस्त हं. पर्सनॅलिटीचे होते. हं. पण इंग्लिश बोलायला त्यांनी मला उभं केलं होतं. हं. हा मला ज्यांनी शिकवलं, त्या हं. शिक्षकांचा हा बहुमान आहे, माझा नाही. ओके. तेव्हापासून मला नवी ओळख मिळाली, अच्छा. की हा उत्तम इंग्लिश बोलतो. तेव्हा मला हे माहिती पण नव्हतं, की इंग्लिश शिकवू शकतो. ओके. त्याच्यानंतर खूप वर्षाने मी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली आणि 2 युरोपियन कंपन्यांच्या डायरेक्टर्सना पण मी इंग्लिश शिकवू शकलो. ओके. पैसा अफाट दिला त्यांनी. हं. पण मला नाही आवडलं पुढे कंटिन्यू करणं. का? ते हं. पैसा खूप देतात. हं. पण तिथे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन शिकवा. हं. मग नाही आज नको येऊ रे, तोपर्यंत मी अर्ध्यावर आलेलो असायचो. परत मी घरी जायचो. मला ते आवडलं नाही. त्यापेक्षा थोडीशी रक्कम घेऊन मी जी काही फी घेऊन मी जे शिकवतो माझ्या हं. भारतीय विद्यार्थ्यांना, मला ते मंजूर आहे. बरोबर. हं. अजूनही अनेक डायरेक्टर्स आहेत म्हणे पाइपलाईनमध्ये. हं. पण मी नाही गेलो तिथे परत ओके. शिकवायला. ओके. खूप फरक पडतो जीवनामध्ये. इंग्लिश बोलणाऱ्यांचं म्हणणं हे लक्ष देऊन ऐकलं जातं एवढंच नाही. कंपनीमध्ये प्रमोशन देताना सुद्धा बरोबरचे लोकच सांगतात, की याला घ्या, त्याचं इंग्लिश चांगलं आहे म्हणून. हं. तेवढा मोठा फरक पडतो बरं. जीवनामध्ये बरं. आणि एकूणच कॉन्फिडन्स वाढतो. इंग्लिश शिकल्यामुळे, ग्रॅमॅटिकल इंग्लिश बोलल्यामुळे आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. बरोबर. लोकं तुम्हाला तोंडावर कोणीच बोलणार नाही. "तू फार चांगला इंग्लिश बोलतोस" म्हणून. हं. ही गोष्ट खरी आहे. सोडून द्या. पण आपला कॉन्फिडन्स तर वाढतो, लोकांमध्ये प्रभाव पडतो. हं. हा फरक पडतो. ओके. सर आता ना इंग्लिश स्पीकिंगचे खूप सारे क्लासेस वगैरे आहेत. पण तिथे ना ग्रामरवरती एवढा फोकस नाही दिला जात. मग तुम्हाला असं का वाटलं, की ग्रामर शिकवण्याचा एक वेगळा म्हणजे क्लासेस असले पाहिजेत? त्याचं कारण काय माहिती का? जिथे बाकीचे विषय शिकवले जातात, हं. तिथे इंग्लिश शिकवण्यासाठी तज्ञ शिक्षक नसतात ओके. किंवा ते असं गुंडाळून घेतला जातो. इंग्लिशचा कोर्स हा गुंडाळून घेतला जातो हं. आणि मुलंच काही वेळेला आग्रह करतात, "नाही, नाही, आम्हाला गणित पाहिजे, नाही, आम्हाला सायन्स पाहिजे." हं. झालं आणि त्यामुळे मला असं वाटलं, की नाही, आपल्याला इंग्लिशचा स्वतंत्र क्लासच उभा करायचा आहे आणि मी तो केला. हं. थोडा त्रास झाला सुरुवातीला. हं. कारण हे पालकांना पटायला पाहिजे ना, की आमची मुलं एवढी सुरुवातीपासून इंग्लिश शिकतायत. मग त्यांना कशाला पाहिजे हे इंग्लिश ग्रामर हं. आणि मग काय करणार मग? ही मुलं मोठी होतात, ग्रॅज्युएट झाल्यावर सुद्धा आपल्याकडची एक शाळा आहे. त्या मुख्याध्यापकांना मी भेटायला गेलो होतो हं. आणि मी सांगितलं, हे जे काही चाललंय सगळं समाजामध्ये मी बोललो त्यांच्याशी. त्या म्हणाल्या, "सर लाज वाटते म्हणे तुम्हाला सांगायला, की एम-एड झालेली लोकं शिक्षक पदासाठी आमच्याकडे मुलाखत द्यायला येतात ना, तर 2 मिनिटं त्यांना इंग्लिश बोलता येत नाही. ओके. म्हणजे कशा त्यांना डिग्र्या मिळतात आणि काय अभ्यास होतो. शिक्षकी पेशा हा चरितार्थाचा विषय बनलाय हो. काहीही शिकवता न येता छानपैकी मरेपर्यंत जर मला पैसा मिळत असेल रिटायरमेंट नंतर, तर त्याच्यासाठी काही पापं करायला काय हरकत आहे? हे अशी धारणा बनलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये होतंय काय,
की मुलांचं अतोनात नुकसान होतंय. प्रचंड नुकसान होतंय. ज्या पालकांना हे कळतंय, की आपल्या मुलाचं इंग्लिश चांगलं नाहीये आणि एखाद्या तज्ञ शिक्षक असेल त्याच्याकडे जायला पाहिजे आपल्याला, ते लांबून-लांबून येतात. माझ्याकडे रत्नागिरी, खेड, जळगाव, नाशिक आणि लांबून-लांबून लोकं अशी येतात. ओके. डोंबिवलीच्या आपल्या नातेवाईकाकडे राहतात हं. आणि शिकून घेतात. ओके. खोपोलीची एक मुलगी, हं, हं. तिला तिने खूप ठिकाणी पैसे दिले हं. इंग्लिश शिकायला. काही मिळेना तिला. डोंबिवलीच्या एका तिच्या आत्याने सांगितलं, की "आमच्याकडे ये, तुला व्यवहारिक सरळ फक्त शिकवू शकतो." ती आली जेव्हा ना माझ्याकडे, आता लोकांना असं पॉज सगळं बघायची सवय आहे. ती माझ्याकडे अशी संशयाने बघायची. खरंच याला येतंय का? हं, हं. माझ्या आत्याने मला चुकीचं तर नाही सांगितलं. हं. आणि मला ते कळतं. मग हे असं एवढी वर्ष मी शिकवतोय म्हटल्यास विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले मला पटकन कळतात. झालं 5-7 दिवस झाले, 8-10 दिवस झाले आणि मी जेव्हा कार्ड शिकवायला घेतले, तेव्हा त्या मुलीच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन एकदम बदलून गेले. हं. मला ते जाणवलं. मी विचारलं तिला, "काय गं? कालच्यापेक्षा आज तुला जरा वेगळी दिसतेस. काय असं रिलॅक्स्ड वाटतेस तू?" "अहो," म्हणे, "हे कार्ड शिकवायला कोणाला जमलं नाही," म्हणे. हं. "खोपोलीला 3 ठिकाणी मी प्रयत्न केले. काही माझ्या हातात आलं नाही हं. आणि फर्स्ट टाईम बघते मी तुमच्या समोर बसून मी कार्ड करते." अच्छा. म्हणजे अशा प्रकारे शिक्षण दिलं जातंय. मुंबई आणि उपनगरांमध्ये हं. बुलढाणा, नांदेड मी याचं नावच काढलं नाही अजून. हं. तिकडे तर परीक्षा चालू असताना पाईपवर चढून कॉपी करूनच. कॉप्या पुरवल्या जातात. हो, हं. ते त्या प्रतीकला देती. हं. झाडी पडतात तिकडे. हं, हं. पण त्या झाडीचं पुढे काय होतं मला माहिती नाही. हं, हं. म्हणजे इतकी वास्तविक भारत हा सर्वात मोठी विश्वशक्ती हा फार अगोदर झाला असता. हं, हं. तर शिक्षण क्षेत्रामध्ये या गोष्टी नसत्या तर. हं. माझी ठाम समजूत आहे. ओके. आजच एका वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे. हं, हं. अनेक शाळांमध्ये निवृत्त झालेले शिक्षक, ज्यांना इंग्लिशचं काही कळत नाही, पुन्हा नियुक्त होत आहेत. हं. याऐवजी एका मोठ्या अ, नेत्याने असा शब्द टाकलाय, की आता ज्यांना इंग्लिश चांगलं शिकवता येतंय, ते डी-एड, बी-एड नसले तरी त्यांची नियुक्ती करा. हं. फक्त इंग्लिश चांगलं शिकवता आलं पाहिजे. ओके. आता अशी ही परिस्थिती आली बोला. हं. माझं सुदैव, माझे वडील फक्त 7वी शिकलेले होते. हं. पण त्यांनी दादरला फार चांगल्या शिक्षकाकडे ग्रामर केलं होतं. त्यामुळे उत्तम ग्रामर त्यांचं होतं. उत्तम इंग्लिश बोलायचे. ओके. त्यांची 2 मुलं त्यातल्या एकाकडे मला माझे बाबा घेऊन गेले. हं. ह्यांचं इंग्लिश तू शिकून घे म्हणे. हं. त्या अशा गोष्टींमुळे माझ्या पालकांच्या पुढाकारामुळे माझं इंग्लिश घडलं. हं. पुढे मग रुपारेल कॉलेज मिळालं काय तुम्ही सांगता? म्हणजे ह्या सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. हे बरोबर. इतकं चांगल्या संस्था मिळणं बरोबर. आणि मग मी पुढे आलो. बरोबर. जे समाजामध्ये चाललंय मला पसंत नाहीये. नाऊ आय एम 67. हं. मराठी मला वाटत ना तुम्हाला काही डाउट येईल, की हा माणूस अशुद्ध बोलतो किंवा काय वाटेल असं नाही, मला नाही, नाही. वाटत नाही. अजिबात नाही. इतकंच चांगलं इंग्लिश बोलतो मी. ओके. प्रोफेसर लॅस्किनचं एक पुस्तक आहे पॉलिटिक्सवरचं. त्या पुस्तकाचं नावच आहे ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. ओके. त्यामध्ये इकॉनॉमिक लिबर्टी ह्या विषयावरती इतकं सुंदर पॅराग्राफ मी इतक्या हजारो, लाखो लोकांना मी सांगितलं असेल, काय मला आता आठवत नाही. हं. By economic liberty, I mean nothing less than in the independence in the earning of one's livelihood. हं. One should know that one can make a home and make that home a means of self-expression, or otherwise one becomes one of the half souls found in prisons and asylums as a causality of civilization. प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे, की आपणही स्वतःचं एक घर उभं करू शकतो, जे आपल्या स्वप्नाची अभिव्यक्ती असेल. हं. आणि असं जर नाही झालं, तर तो माणूस एखाद्या तुरुंगामध्ये किंवा आता अनाथाश्रमामध्ये अशा अधिभौतिक प्रगतीचा शिकार म्हणून आढळतो. हं.
हे पॉलिटिक्समधलं पॉलिटिक्सचं पुस्तक आणि इतकं सुंदर एखादी कादंबरी लिहावी, असं तो माणूस बोलतो. मला खूप आवडलं ते पुस्तक. या अशा पुस्तक वाचनामुळे मी घडलो. ओके. नुसतं वाचन नाही, या गोष्टी मी लोकांना सांगायचो पण. माझ्या मित्रांना सांगायचो, "अरे बघ, ऐकून घे, काय सुंदर इंग्लिश बोलतो हा." हं, हं, हं. ओके. असं झालं आणि अशा प्रकारे मी घडलो. असं चांगलं इंग्लिश लोकांपर्यंत पोहोचावं आणि पालकांनी याची इनिशिएटिव्ह घ्यावी, हं. असं माझं मत आहे. एका वेळेला 5-7 लोकांपेक्षा जास्त मी घेत नाही. मला सगळे मुलं माझ्याकडे यायला पाहिजे असा माझा आग्रह नाही आणि एवढा मोठा करोडो रुपये तेही मला नकोत. हं. तर पालकांनी ह्या गोष्टींचा बारीक विचार करावा आणि आपल्या मुलांना चांगली इंग्लिशची शिकवणी लावावी. इंग्लिश चांगलं घडवावं मुलांचं, माझी एवढीच माफक अपेक्षा आहे. मला बाकी जे मिळवायचं होतं मला भरपूर मिळालेलं आहे. माझी मुलं माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, माझे विद्यार्थी. आणि माझं मन भरून येतं ते सगळं बघून. हं. का ह्यांना मी काहीतरी देऊ शकलो असं वाटतं. बाहेरच्या जगामध्ये आता हे नाव कमवतील माझी खात्री आहे. ओके. पण सगळ्याच पालकांपर्यंत मी पोहोचू शकलो नाही. म्हणून मी हा रस्ता आज निवडलेला आहे. हे इतकं तंत्रज्ञान पुढे गेलंय मला याची काही कल्पना नव्हती. अच्छा. पण मला खात्री आहे पालक या गोष्टींचा विचार करतील आणि मला कोणालाही दुखवायचा माझा काही हेतू नाहीये. हं, सगळेच सगळ्याच संस्था, जे शिक्षण संस्था आहे, प्रयत्न करतायत. हं. आता काय आहे, की काळ बदललेला असल्यामुळे काही अशुद्धी सगळ्याच ठिकाणी आलेली आहे. बरोबर. पण त्याला शिक्षण क्षेत्र हा अपवाद असूच शकत नाही. हं, पण तरी पण जाणकार लोकांनी यामध्ये लक्ष घालून हं. यामधल्या गोष्टी सुधाराव्या असं माझं मत आहे. आणि एवढंच मला वाटतं असं. ओके. कोणाला इंग्लिश तुमच्याकडून शिकायचं असेल, तर तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करावा? तुमच्या क्लासेसचे ड्युरेशन काय असतात? कधी असतात? त्याबद्दल जरा सांगा? हां. अ, इंग्लिश शिकवतो डोंबिवलीला, हं. ईस्टला सुनील नगरमध्ये 9769437546 हा माझा फोन नंबर आहे. मला प्रत्यक्ष भेटू शकतात. ऑनलाईन पण मी घेतो. ओके. मी त्याच्यात अजिबात नाखुश आहे. अच्छा. कारण काय माहिती का? प्रत्यक्षात शिकवणं वेगळं हां, ती एक बरोबर, वेगळी मजा असते बरोबर. आणि डेप्थमध्ये जाऊ शकतो आपण. पण अजिबात ज्यांना अशक्य आहे ते त्यांच्यासाठी मी घेतो. हं, तर ते जून नंतर. आता सध्या सुट्टीमध्ये आलेल्या मुलांची वर्दळ असते जास्त. हं, त्यामुळे मी सुट्टीमध्ये ऑनलाईन घेत नसतो. हं. तर अशा प्रकारे लोकं मला गाठू शकतात ओके, आणि शिकू शकतात. ओके. जेवढं माझ्या शिक्षकांनी जे काही मला दिलेलं आहे, हं. ते आजही तितक्याच शुद्ध रूपात मी मुलांकडे देतो आहे, विद्यार्थ्यांकडे. हो. त्याच्यामध्ये जरा पण तडजोड मी स्वतःबद्दल सुद्धा सहन सहन करत नाही हं. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, त्यांना मिळावं हे असं माझं मत आहे. ओके. मला अजून एक विचारायचं आहे. बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम आहे, की त्यांना इंग्लिश चांगलं समजतं. ओके. लिहिता येतं, हो. पण बोलता येत नाही. त्याचं काय कारण आहे? उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. निलेश तुला खरं सांगतो, खूप मोठा फरक पडतो. अच्छा. एक तर समाजाला माहिती आहे, हं. इंग्लिश बोलणारा ग्रेट असतो. हो. मग आपल्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. हं. बोलायचा प्रयत्न केला, की उत्तम बोलणार. बरोबर. आता बोलायचं कुणाकडे हा प्रश्न आहे. हां, हां. मग लोकं माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलतात. मग मी त्यांना सांगतो, आपले कोणी चांगले मित्र असतील ना, त्यांच्याशी बोला ना तुम्ही. हं. त्यामुळे सगळे हसतात आम्हाला, हं, हं, असं म्हणतात. हं. पण जिथे ज्यांना एक्सेस आहे हं, मित्रांकडे किंवा आणखी कोणाकडे, हं. त्यांनी हा बोलायचा प्रयत्न केला, तर काही दिवसातच ते उत्तम इंग्लिश बोलतात. उत्तम ओके. इंग्लिश बोलता येतं. यू कॅन स्पीक लाइक ब्रिटिश. राइट, राइट. कारण माझे काही फ्रेंड्स आहेत ना, जे इकडे असताना त्यांना नाही यायचं इंग्लिश बोलता. हो, हो. पण ते फॉरेनला गेले जॉबसाठी. हो. तिथे जाऊन ते खूप चांगलं इंग्लिश आता बोलतायत. खरी गोष्ट आहे. त्यांच्या मी जेव्हा फॉरेनच्या लोकांना, युरोपियन लोकांना शिकवत गेलो ना, हां. माझे उच्चार आपोआप त्या इंग्रजांसारखेच सरसका व्हायला लागले. अच्छा. आपोआप. का? हां. तो जसा बोलतो, हं, तशी आपली जीभ आपोआप वळायला लागते हं, आणि आपण त्या म्हणजे ॲक्सेंटमध्ये बोलतो. हं, हं. असं आहे ते. त्यामुळे ॲक्सेंटचं सोडून द्या. ॲक्सेंटचा काही फरक पडत नाही जास्त. हं, पण शुद्ध बोलता येणं
ही आज काळाची गरज आहे. आता बरोबर. बघा 27 देशांशी युरोपियन 27 देशांशी करार झाले. अमेरिकन करार आता होऊ घातलाय. कॅनडा जवळ येतोय, रशिया जवळ येतोय. ह्या सगळ्यांना इंग्रजीतून बोलणाऱ्या लोकांचा शोध असतो. बरोबर. राइट. काही राज्यांमध्ये मी असं ऐकलंय ₹80,000 फी देऊन लोकं इंग्लिश शिकवतायत हं, हं. आणि त्यांची इच्छा एकच असते, मुंबईत येऊन बस आपलं बस्तान बसवायचं. ओके. हो, त्याच्यात 10% पण मी घेत नाही हो. हं, हं. "हां, एवढी फी? अगं आई गं, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?" म्हणजे असं ठेवा असं म्हणायची पाळी आली आहे. "इतकी ओके. फी घेता तुम्ही?" अच्छा. म्हणजे लोकांचा ॲटिट्यूड बघा हा असा आहे. बरोबर. हां आणि तसं असायला नको वास्तविक. हं, मी हं. जेवढी घेत होतो पूर्वी त्याच्यापेक्षा आता 50% घेतोय. कारण मला मोठ्या प्रमाणात आता शिकवायला नाही जमत आहे. मी लिमिटेड घेतो आता सीट. ओके, ओके. दुपारी मला आराम करायला मला दम दिलेला आहे माझ्या डॉक्टर्सनी, की हं. दुपारी तुम्हाला कमीत कमी अर्धा तास झोप काढायला पाहिजे म्हणून. अच्छा. नाहीतर मला याही वयात असं वाटतं, की नाही मुलांसाठी खूप काही केलं पाहिजे. बरोबर. आपण बघतोय, की मग काय ह्याचा विचार न करता आपण मुलांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. हं. तसं आहे. ओके. धन्यवाद सर. तुम्ही इथे आलात, पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती शेअर केलीत आणि इंग्लिशची काय गरज आहे किंवा ग्रामॅटिकली ते करेक्ट बोललं जाणं किती गरजेचं आहे ते तुम्ही सांगितलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. फार आभार. निलेश, खरंच तुम्ही हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे माझ्यासमोर उभं केलं आणि यासाठी एवढे गॅजेट्स लागतात याची मला कल्पनाही नव्हती. अच्छा. आणि तुम्ही हा कार्यक्रम खूप छान कॅरी ऑन केलात. मला खूप आनंद झाला. माझ्याकडे आणखी अनेक विषय आहेत. ओके. मी पुन्हा तुमच्याकडे येईन. नक्की, नक्की. नाजूक अशा विषयांवर आपल्याला चर्चा करायची आहे. नक्की, नक्की. थँक यू व्हेरी मच. थँक्स अ थँक लॉट. यू. धन्यवाद. थँक्स. धन्यवाद.